अमरावतीसाठी सगळ्यात स्पेशल हे आहे। अमरावतीमध्ये 20 आहे टोटल। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षणानुसार फॉर्म भरू शकता। परंतु अमरावती जिल्ह्यातील जे एसटी उमेदवार असतील, एसटी कॅटेगरीचे उमेदवार असतील, त्यांना 230 जागा टोटल दिलेल्या आहे। अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, 230 जागा ह्या राखीव आहे त्यांच्यासाठी। याचा कट ऑफ सुद्धा कमी लागतो। तर थोडंफार मी इथे तुम्हाला बुक्स रिलेटेड सांगायचा प्रयत्न करतो। जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही अनाउन्समेंट केलेलं होतं की जे काही जाहिरातीबद्दल सांगितलं होतं 75,000 वॅकन्सीज वगैरे, त्यामध्ये स्टेप बाय स्टेप जागा भरल्या जात आहेत। त्यामध्ये आपलं वन विभागाअंतर्गत वनरक्षक पदाचे आणि बाकीसुद्धा पदं त्यामध्ये आहेत। परंतु वनरक्षक जे पद आहे त्याच्यामध्ये साधारण 2138 पदांची जम्बो जाहिरात यावर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेली आहे किंवा एक संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 12वी बेस, म्हणजे 12वीच्या कमीत कमी क्वालिफिकेशनवर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्या रिलेटेड तुम्हाला माहिती ऑलरेडी असेलच कदाचित, कारण की आता ऑलरेडी बरेच दिवसापासून फॉर्म सुरू झालेले आहेत। 30 जून ही त्याची लास्ट डेट आहे। परंतु काही महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे इन्क्लूड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल फॉर्म भरताना, आणि जी काही प्रोसेस आहे ती तुमच्या लक्षात येईल। आणि 30 जूनपर्यंत ही डेट असल्यामुळे अजूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरला नसेल तर तुम्ही ही माहिती घेऊन पुढे फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आधी ती जाहिरात जी आहे ती महत्त्वाची जाहिरात आपण आधी बघू। वन विभागाअंतर्गत या जाहिरातीमध्ये आपल्याला वनरक्षकचे साधारण 2138 पदांकरता ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय इथून ही जाहिरात आलेली आहे किंवा नागपूरमधून। त्यामध्ये वन विभागातील वनरक्षक गट क म्हणजे गट क मधली हे पद आहे। 8/6/2023ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये याची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती www.mahaforest.gov.in या साईटवर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे आहे, फॉर्म सबमिट करण्याच्या आधी, ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याच्या आधी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुमचं सिलेक्शनचे चान्सेस इथे कमी होऊ शकतात। फॉर एक्झाम्पल, कुठल्या डिव्हिजनमधून किंवा कुठल्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। बरेच विद्यार्थी इथे चुका करतात, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामध्ये बघा, ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 10/6ला म्हणजे 10 जूनला सुरुवात झालेली आहे। यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम जी मुदत आहे, अंतिम जी तारीख आहे ती 30 जून 2023 आहे। यामध्ये वनरक्षक जे पद आहे ते गट क मध्ये मोडते, त्यामध्ये क्लास 3 मध्ये आपण त्याला म्हणू शकतो। प्युअर गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे सॅलरी स्केलसुद्धा चांगली आहे। यामध्ये S7च्या वेतन श्रेणीमध्ये हे पद येतं। 21,700 ते 69,100 असं हे पूर्ण त्याची स्केल आहे। त्यामध्ये 69,000 हे लास्ट स्केल आहे, म्हणजे आपलं जे आपण जे सिनियरिटी आल्यावरचं स्केल आहे, आपल्याला त्याच्याशी सध्या काही घेणं देणं नसतं। 21,700 हे बेसिक तुमचं राहणार आहे। त्याच्यामध्ये महागाई भत्ता, नियमाप्रमाणे देयभत्ती इतर राहतात, त्यामुळे साधारण मिनिमम 35,000पर्यंत तुमची सॅलरी इथे जाऊ शकते। त्यामध्ये 2138 पदांकरता ही अतिशय चांगली जाहिरात आलेली आहे मित्रांनो। आणि मी विशिष्ट इथे नमूद करू इच्छितो की शेड्यूल ट्राईब म्हणजे ST जे उमेदवार आहेत, आपले विद्यार्थी मित्र आहेत, त्यांना इथे अतिशय चांगला चान्स आहे। त्यांच्यासाठी वेगळ्या जागा इथे देण्यात आलेल्या आहेत। पुढे मी तुम्हाला ते माहितीमध्ये सांगणारच आहे। त्यामध्ये बघा, शैक्षणिक पात्र अतिशय महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन असतं। त्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की उच्च माध्यमिक म्हणजे 12वी तुम्ही जर जनरल उमेदवार असतील, फॉर एक्झाम्पल ओपनचे असतील किंवा अदर कॅटेगरीचे असतील, तर तुम्हाला 12वी लागेल। 12वीमध्ये तुमचं विज्ञान म्हणजे सायन्स किंवा गणित किंवा मॅथ्स, त्यानंतर भूगोल और अर्थशास्त्र पैकी किमान एका विषयाचं, तुमचं 12वीमध्ये जर विज्ञान असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, 12वीमध्ये गणित असेल तरी तुम्ही फॉर्म, एक विषय कोणताही तुम्हाला इथे चालेल। तुम्ही तुमचं 12वी इथे असणं आवश्यक आहे, मिनिमम क्वालिफिकेशन। सेकंड पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील, मी तुम्हाला आधी सांगितलं ST कॅटेगरीच्या उमेदवारांना किंवा विद्यार्थी मित्रांना इथे चांगली संधी आहे। ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला फक्त 10वी इथे पाहिजे, कुठल्याच प्रकारचा विषयाचं इथे काही इथे कंपल्शन नाही किंवा कंपल्सरी नाही। माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षेत प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण असलेल्या अशा उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र राहील। म्हणजे तुम्ही आधी आर्मीमध्ये किंवा आर्म फोर्सेसमध्ये जर काम केलं असेल त्यांनाच फक्त 10वीच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरू शकता। बरेच विद्यार्थी असे म्हणतात की सर आमचे वडील याच्यामध्ये माजी सैनिक वगैरे होते तर आम्ही फॉर्म भरू शकतो, तसं चालत नाही। बरेच विद्यार्थी असा प्रश्न विचारतात। जर तुम्ही
किंवा तुम्ही स्वतः आर्मीमध्ये असाल आणि तुम्ही रिटायर झाले असाल, काही लवकरच तिथे रिटायरमेंट होतं किंवा आणि 10वी तुमचं झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीर जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या पाल्य असलेलं, म्हणजे बघा वन कर्मचारी जर तुम्ही तुमचे वडील असतील, ठीक आहे, वन कर्मचारी असतील किंवा वनखबरे याला म्हणतात, तर त्यांनी 10वी बेसवर इथे फॉर्म भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांकास म्हणजे बघा तुमचं फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे 30 जून, याच्या आधी तुमचं 10वी असणं आवश्यक आहे किंवा 12वी असणं आवश्यक आहे बाकीच्या कॅटेगरीसाठी, ठीक आहे. यामध्ये मित्रांनो बघा मराठी विषयाचे ज्ञान, लिहिणे वाचणे बोलणे आवश्यक आहे, मराठी विषयाचं ज्ञान आवश्यक आहे, ठीक आहे. एवढंच फक्त इथे म्हटलेलं आहे. त्यासाठी तुमचं 10वीमध्ये मराठी विषय असेल तर चालेल, ठीक आहे. नसेल तर तुम्हाला एखाद्या जवळचं जे शाळा किंवा कॉलेज असतं तिथून जे प्रिन्सिपल असतं त्यांचं मराठी भाषेचं सर्टिफिकेट तुम्ही घेऊ शकता. वयोमर्यादा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. वयोमर्यादेमध्ये बघा त्यामध्ये अमागास म्हणजे ओपन कॅटेगरी जे तुम्ही असाल तर 18 मिनिमम 18 लागेल. 17, 17.5, पावणे 18 चालणार नाही, 18 लागेल, पूर्ण कंप्लीट 18 लागेल आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा 27 लागेल ओपनसाठी. त्यानंतर तुम्ही अनाथ किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा मागासवर्गीय असाल, मागासवर्गीय म्हणजे SC, ST, OBC, NT, VJ कुठली कॅटेगरी असो 18 ते 32पर्यंत इथे वयोमर्यादा चालेल, ठीक आहे. आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू 18 ते 32 आहे. त्यामध्ये अमागासमध्ये आता बघा इथे प्रत्येक कॅटेगरीचं दिलं आहे. माजी सैनिकचं दिलेलं आहे 18 ते 27 वगैरे प्लस कालावधी वगैरे त्यांचा दिलेला आहे. प्रकल्पग्रस्त 18 ते 45 आहे, भूकंप 45 आहे, अंशकालीन रोजंदारी मजूर 45 आहे, 55 आहे, ठीक आहे. यामध्ये मित्रांनो यांनी जे वयोमर्यादेच्या शिथिलतेचा आहे हा कुठलाच मुद्दा इथे दिलेला नाही आहे, परंतु माझ्या मते तरी 2 वर्ष शिथिल इथे चालेल. म्हणजे 27 आहे तर तुम्हाला 29 चालेल आणि 32 आहे इथे 34 चालेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही 2023पर्यंत सरळ सेवेने जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांनी वयोमर्यादा शिथिलची अट दिलेली आहे. शिथिल त्यांनी दिलेलं आहे, वयोमर्यादा शिथिल त्यांनी दिलेलं आहे. 2 वर्ष प्रत्येक ठिकाणी शिथिल तुम्हाला मिळतील. त्यानंतर शारीरिक पात्रतामध्ये पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे क्रायटेरिया दिले आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानुसार तुमची उंची आणि बाकीचे जे क्रायटेरिया आहेत तो तिथे मॅच होणे आवश्यक आहे. जर तुम्ही तिथे कमी पडला तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर बघा उमेदवाराने दूरदृष्टी व जवळ दृष्टीचे बिना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे. हे सुद्धा अतिशय स्ट्रिक्ट आहे. इथे पूर्ण क्रायटेरिया दिले आहे, तुम्ही तुमच्या याच्यानुसार चेक करू शकता. तुम्ही स्वतः आधी मेडिकल टेस्ट करून तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच फॉर्म भरा असं मला वाटते, ठीक आहे. मध्ये बरेच काही मुद्दे दिलेले आहेत, तुम्ही इथे वाचणं अपेक्षित आहे. याची जाहिरात किंवा याचं PDF ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले आहे. काही ठिकाणी सवलत देण्यात आली आहे, ते सवलत तुम्ही इथे वाचू शकता. सगळ्यांना इथे तुमच्या लक्षात येईल. परीक्षा शुल्क बघा अमागास म्हणजे ओपनसाठी 1000 रुपये आहे, 1000 आहे आणि मागासवर्गीय अनाथ वगैरे त्यांना 900 आहे आणि माजी सैनिकांना 0 म्हणजे काहीच नाही पडणार. परीक्षा शुल्क परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे, ठीक आहे. कोणत्याही परिस्थितीत ते रिफंड केल्या जाणार नाही. अर्ज करण्याची पद्धत त्यांनी पूर्ण दिलेली आहे. उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी म्हणजे एका वेळेस फक्त एकच फॉर्म किंवा एका डिस्ट्रिक्टसाठी फॉर्म तुम्हाला भरता येईल असं म्हणणं आहे. यामध्ये बघा काही कंडिशन्स आहे, तुम्ही इथे वाचू शकता. mahaforest.gov.in या साईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. निवडीची पद्धत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. निवड जी पद्धत आहे किंवा आपण फॉर्म भरल्यानंतर काय प्रोसेस होणार आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये इथे सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही इथे वाचू शकता. तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, तुम्ही फॉर्म सबमिट कराल, त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट येतील. कदाचित जुलैच्या एंडिंगमध्ये ही एक्झाम होऊ शकते, कारण TCS हे अतिशय फास्ट प्रोसेस आहे मित्रांनो, जास्त वेळ आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या, ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला 120 गुणांची म्हणजे 120 मार्काची तुमची टेस्ट राहणार आहे. 60 प्रश्न राहतील, त्यामध्ये 2 तुमचं हे आहे, प्रत्येकाला 2 गुण दिलेले आहे. निगेटिव्ह मार्किंगचं इथे यांनी काहीच म्हटलेलं नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जे आहे यांच्यामार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये मराठी 30 गुण 15 प्रश्न 30 मार्क्स, इंग्लिश हे ग्रामर आहे, मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर 15 प्रश्न 30 मार्क्स, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 मार्क्स, त्यानंतर सामान्य ज्ञान, नंतर बौद्धिक चाचणीमध्ये 15 प्रश्न 30 मार्क, असं एकूण 120 मार्काची ही टेस्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा 10वी लेवलचा राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे खूप जास्त टफ राहणार नाही, मीडियम किंवा त्यापेक्षा लो लेवलची एक्झाम राहणार आहे. परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान विषयामध्ये बघा, सामान्य ज्ञान म्हणजे GKमध्ये भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील, ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, ठीक आहे.
त्यानंतर बघा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे, वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस्ड MCQ बेस्ड टेस्ट राहणार आहे. 2 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. बघा इथे 120 मार्कासाठी आहे आणि 15 चोक 60 म्हणजे 60च प्रश्न आहे, परंतु 2 तास वेळ म्हणजे 120 मिनटं वेळ आपल्याला वेळ मिळणारा वेळ भरपूर दिलेला आहे मित्रांनो यांनी. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 45% मार्क घेणं तुम्हाला अतिशय आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही क्वालिफाय होणार नाही. तुम्हाला जर म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, तुमचं 120 मार्काची ही एक्झाम आहे, त्याच्यामध्ये 45% म्हणजे साधारण 54 मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक आहे 120 पैकी, तरच तुम्ही क्वालिफाय व्हाल, नाही तर तुम्ही तिथे रिजेक्ट व्हाल. 54च्या वरच तुम्हाला मार्क्स लागेल, नंतर तुमचं मेरिट चेक करण्यात येईल. तुम्हाला 120 पैकी 54 मार्क्सच्या वर तुमचे मार्क्स असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेचा निकाल येईल. ठीक आहे, वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा निकाल असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बघा कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी. बघा याच्यामध्ये तुम्हाला आधी ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे, त्याच्यानंतर तुमचा तुमचं एक क्वालिफाईंग लिस्ट लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 54%च्या वर मार्क्स असेल किंवा तुमचं जे काही तुम्ही मेरिट ऑर्डरमध्ये चांगल्या गुणांनी जर आले तर पुढे तुमचं कागदपत्रे तपासणी होईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंटेशन चेक करण्यात येईल. त्यानंतर फिजिकल तुमचं मोजमाप किंवा जे काही आपण म्हणतो चेस्ट हाईट वगैरे सगळं मोजण्यात येईल. त्यानंतर धावा चाचणी होईल. ठीक आहे. 45%च्या वर ज्यांना मार्क्स आहेत ते इथे क्वालिफाय होतील. त्यामध्ये काही कंडिशन दिलेल्या तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे वाचू शकता. याच्यामध्ये त्यांनी फिजिकल स्टँडर्ड जे आहे त्याचे पूर्ण तिने दिलेले आहे. याच्यामध्ये पुरुषांसाठी बघा 5 किलोमीटर जर तुम्ही 80 मार्क्स यांना दिलेले आहे. बघा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटरचं अंतर तुम्ही धावण्याची चाचणी आहे, धावा लागेल 5 किलोमीटर, तुम्हाला 80 गुण मिळतील. 17 मिनिटामध्ये जर तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी जर तुम्ही कालावधीमध्ये 5 किलोमीटर धावले तर तुम्हाला 80 गुण मिळतील. 17च्या वर जर तुम्ही 18 मिनिटापर्यंत धावले म्हणजे 1 मिनिट जास्त लागला तर 70 मिळतील, असं पूर्ण क्रायटेरिया दिलं आहे. ठीक आहे, वाचू शकता. आणि महिलांसाठी बघा 12 मिनिटांपेक्षा कमी 80 गुण मिळतील. 3च किलोमीटर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ते साधारण 11 जिल्ह्यांकरता म्हणजे 11 डिव्हिजनकरता किंवा जिल्ह्यांकरता इथे वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहे. निवड प्रक्रियेचे टप्पे दिलेले आहे. पहिला टप्पा आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर प्रवेशपत्र, हॉल तिकीट निर्गमित करण्यात येईल फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका म्हणजे तुम्हाला ॲन्सर की देण्यात येईल काही दिवसामध्ये. त्यानंतर बघा तुमचं जर चुकीच्या छाप प्रश्न विरुद्ध आक्षेप घेण्याकरता तुम्हाला देण्यात येईल, काही दिवस देण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल ऑनलाईन साईटवर. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी, नंतर तुमचं शारीरिक मोजमाप वगैरे, रनिंग वगैरे जे काही असेल ते सगळं फिजिकल ॲक्टिव्हिटीज होतील. त्यानंतर गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, फायनल गुणवत्ता यादी. त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेतील व धाव चाचणीतील गुण मिळवून निवड प्रक्रिया, प्रतीक्षा यादी वेबसाईटवर, म्हणजे प्रतीक्षा यादी वेटिंग लिस्टसुद्धा ते देणार आहेत. बघा जी काही 2100 काहीतरी जागा आहेत आपल्या, प्लस प्रतीक्षा यादी म्हणजे साधारण कमीत कमी तुमची 1000 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी इथे लागू शकते, म्हणजे साधारण 3000 जागा इथे भरू शकतात. त्यामध्ये शेवटचा पॉईंट आहे दावा 25/16 किलोमीटर पुरुष आणि महिला चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी. हा शेवटचा पॉईंट आहे, सगळ्यात शेवटचा पॉईंट. हे सुद्धा होणार आहे, चालण्याची क्षमता चाचणी इथे चेक करण्यात आहे. पुरुषांसाठी 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर महिलांसाठी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, विविध जिल्ह्यामध्ये त्यांनी काही पोस्ट अशा दिल्या आहेत की ज्या सगळ्या कुठूनही काही तुम्ही भरू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही नागपूरचे असाल तर तुम्ही गडचिरोलीचा फॉर्म भरू शकता. परंतु काही ठिकाणी असं दिलं आहे की ST कॅटेगरीसाठी स्थानिक जे ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी ते राखीव ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर जागा आहे. त्याच्यानुसार आपण आधी जिल्ह्यावाईज किती जागा आहेत ते मी तुमच्यासाठी ॲनालिसिस करून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण कसं आहे की आपण फॉर्म कुठल्या जिल्ह्यामध्ये भरतो किंवा कुठल्या याच्यासाठी भरतो त्याला अतिशय महत्त्व आहे. त्याच्यानुसार तुमचा वेगळा कट ऑफ लागतो, त्याच्यानुसार तुमच्या सगळ्या वेगळ्या टेस्ट होतात. ठीक आहे. आणि जिल्हावाईजसुद्धा हे सगळं होणार आहे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही कुठला जिल्हा निवडता आणि कुठे फॉर्म भरता त्याला अतिशय महत्त्व आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. नागपूरसाठी सर्वसाधारण म्हणजे जे काही कोणी पण फॉर्म भरू शकतो असं ते समांतर आरक्षणामध्ये. तर यामध्ये 277 पोस्ट आहे. आणि त्यानंतर बघा ST कॅटेगरीसाठी 0 आहे. ॲक्च्युली जनरलमध्ये इथेसुद्धा ST कॅटेगरी आहे, परंतु हे जे रिझर्वड आहे स्थानिक उमेदवारांसाठी ST कॅटेगरीच्या नागपूरच्या त्यांच्यासाठी 0 आहे. चंद्रपूरसाठी 111 आहे आणि ST कॅटेगरी 11 आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये 49 आहे. आणि ST कॅटेगरी स्पेशलसाठी म्हणजे स्थानिक उमेदवारांसाठी 151 सीट्स आहे. अतिशय जास्त जागा आहे. अमरावतीसाठी सगळ्यात स्पेशल हे आहे
अमरावतीमध्ये 20 आहे टोटल. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही समांतर आरक्षणानुसार फॉर्म भरू शकता. परंतु अमरावती जिल्ह्यातील जे एस टी उमेदवार असतील, एस टी कॅटेगरीचे उमेदवार असतील, त्यांना 230 जागा टोटल दिलेल्या आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, 230 जागा ह्या राखीव आहे त्यांच्यासाठी. याचा कट ऑफसुद्धा कमी लागतो. त्याच्यामुळे जर तुम्ही अमरावती जिल्ह्याचे असाल आणि एस टी कॅटेगरीचे असाल, तुम्ही आवर्जून इथे फॉर्म भरायला काही हरकत नाही. तुमचं सिलेक्शनचे प्रमाण इथे वाढून जाते. कट ऑफसुद्धा याचा कमी येतो ऑनलाईन टेस्टमध्ये, CBT टेस्टमध्ये. ठीक आहे. त्यानंतर यवतमाळसाठी 55 आहे, एस टीसाठी 24 आहे, स्थानिक उमेदवारासाठी. औरंगाबादसाठी 73 आहे. आणि औरंगाबादमध्ये नांदेडसाठी, हे औरंगाबादसाठी नाही आहे, नांदेडसाठी सेपरेट आहे. एस टीसाठी 10 जागा फक्त. ठीक आहे, हे नांदेडसाठी आहे. धुळेमध्ये 51 जागा आहे. आणि धुळेमध्ये जर तुम्ही धुळ्यातून फॉर्म भरत असाल, तुम्ही धुळ्याचे असाल एस टी कॅटेगरीचे, तुम्ही इथे 45 जागासाठी इथे फॉर्म भरू शकता. किंवा तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबारचे असाल तर 82 जागासाठी इथे फॉर्म भरू शकता. एस टीसाठी, हे सगळं एस टीसाठी आहे बरं. आणि हे सगळं जनरलसाठी आहे. जनरल म्हटल्यापेक्षा जनरल, OBC, VJ, NT वगैरे सगळ्यांसाठी आहे. हे एस टीसाठी सेपरेट आहे. आणि तुम्ही जळगावचे असाल तर 68साठी इथे फॉर्म सेपरेट भरू शकता. ठीक आहे. आणि नाशिकमध्ये बघा 41 आहे इतरसाठी. आणि एस टीसाठी नाशिकमध्ये 47 आहे. एस टीसाठी अहमदनगर इथे 11 जागा आहेत. पुण्यामध्ये 64 आहे आणि 9 आहे एस टी कॅटेगरीसाठी. ठाण्यामध्ये 266 आहे, इथे जास्त आहेत. आणि एस टीसाठी ठाणे थ्रू आहे. म्हणजे ठाणेमध्ये बघा, तुम्ही ठाण्याचे असाल आणि एस टी कॅटेगरी असाल तुम्ही इथे फॉर्म भरू शकता 44 जागासाठी. आणि पालघरसाठी 150 आहे. हा 150 जागा जास्त आकडा आहे. पालघरमध्ये तुम्ही असाल आणि एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही इथे 150साठी फॉर्म भरू शकता. आणि इथे कोल्हापूर 249 आहे. एस टीसाठी इथे 0 आहे 249. म्हणजे तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल, एस टी ड्राईव्हचे असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. एस टीसाठी इथे सेपरेट जागा नाही आहे. ठीक आहे. टोटल 2138 पोस्ट इथे आलेले आहे. तुम्हाला जिल्हा निवडताना किंवा तुम्हाला कुठे कसा फॉर्म भरायचा त्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट्स मी इथे तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. फिजिकल जे आहे, जसं शारीरिक तुमचं मोजमाप असेल, तुमचं हाईट असेल, तुमची चेस्ट वगैरे असेल, त्याचं तुम्ही मोजमापामध्ये असणं आवश्यक आहे. प्लस तुमचं रनिंग आणि प्लस तुमचं चालण्याचं जे काय आहे, तुम्हाला जे काही क्रायटेरिया दिलेला आहे तो तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. कारण आधी तुमची CBT टेस्ट होईल. CBT टेस्टमध्ये ते क्वालिफाय जे होतील, नंतर तुमची शारीरिक चाचणी होईल, मग तुमची धावण्याची चाचणी होईल आणि मग तुमची शेवटी जी आहे तुमची चालण्याची सुद्धा चाचणी होणार आहे. पूर्ण याच्यामध्ये तुम्ही पास होणं आवश्यक आहे. आणि या रिलेटेड तुम्हाला बुकलिस्ट जर सांगायचं असलं, कारण जे सिलेबस दिलेला आहे मित्रांनो, मराठी, इंग्रजी, त्यानंतर तुमचं GK आणि तुमचं बुद्धिमत्तामुळे अंकगणितसुद्धा टाकतात ते. त्यामध्ये थोडंफार मी इथे तुम्हाला बुक्स रिलेटेड सांगायचा प्रयत्न करतो. जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात, ज्यांना कोर्स लावायचा ते लावू शकतात. पण जे सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी आपण खास एक बुकलिस्टचा व्हिडिओ पुढे घेणारच आहे. पण तो सध्या शॉर्टमध्ये सांगतो की मराठीसाठी बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे अतिशय चांगले बुक्स आहेत. दोन्ही बुक्स तुम्ही यूज करू शकता किंवा 2 पैकी 1 यूज करू शकता. इंग्लिशसाठी MJ शेख सरांचं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं दोन्ही बुक तुम्ही यूज करू शकता किंवा 2 पैकी 1 यूज करू शकता. DKसाठी तुम्हाला एक MPSCचा ठोकळा म्हणून एक बुक येतं, तात्यांचा ठोकळा, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा सेपरेट बुक, जसं त्यांनी इतिहास म्हटलेला आहे, पर्यावरण म्हटलेलं आहे, नंतर वन विभागाबद्दल म्हटलेलं आहे, तर ते तुम्ही सेपरेट बुक घेऊ शकता. ठीक आहे. GK हा अतिशय वास्ट विषय आहे मित्रांनो. GS ज्याला म्हणतो आपण, जनरल सायन्स वगैरे. आणि तुमचं बुद्धिमत्ता रिझनिंगसाठी सतीश वसे सरांचं बुक तुम्ही घेऊ शकता किंवा सचिन ढवळे सरांचं बुक तुम्ही घेऊ शकता. अतिशय तुम्हाला तिथे सिलेबस पूर्ण कव्हर होऊन जाईल. दुसऱ्या कुठल्याच प्रकारचा कोर्स नाही लावला तरी चालेल. सेल्फ स्टडी तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही स्वतः वाचन करा, स्वतः शिकून घ्या. आणि बरेचसे फ्री कंटेंटसुद्धा अवेलेबल आहे यूट्यूबवर. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला व्हिडिओज ते मिळून जातील. त्याबद्दल तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बुक रिलेटेड आणि तुम्ही अभ्यास कसा करा तर त्या रिलेटेड आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी एक डायरेक्शन मिळालं असेल, काहीतरी एक चांगली न्यूज मिळालं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही अतिशय महत्त्वाची माहिती मिळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच राहत नाही. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल इंजिनियर अमोल नक्की जॉईन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला याची PDF मिळेल आणि तुम्हाला बाकीसुद्धा माहिती तुम्हाला मिळत राहतील, अपडेट्स मिळत राहतील. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन नक्की क्लिक करून ठेवा. जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स रिक्रुटमेंटबद्दल, भरतीबद्दल येत राहतात ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.